कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली। रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू झाले। रासायनिक संवर्धन प्रक्रिया काळात अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद होतं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर गेल्या 3 दिवसापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती। पुरातत्व विभागाची एक टीम या सगळ्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेली होती। सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे 3 दिवस या सगळ्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली गेली। फक्त मूळ मूर्तीच नाही तर आजूबाजूला असलेल्या काही परिसरामध्ये देखील काही बदल अपेक्षित होते, ते देखील पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर आता ही मूळ मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्या गेल्या। पुरातत्व खात्याचे तज्ज्ञ येऊन तपासणी करून आवश्यक ती डागडुजी केलेली आहे त्यांनी। हा एक मूर्ती संवर्धनाचाच पार्ट आहे, हे चालू राहणारी प्रक्रिया आहे। त्यांना जे योग्य वाटेल त्यांनी प्रक्रिया करून मूर्ती ताब्यात दिलेली आहे। धार्मिक विधी पार पडून देवी तत्व सगळं मूर्तीत स्थापित केलेलं आहे आणि देवी भक्तांच्या दर्शनासाठी खुली झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।